शेवगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 282 घरकुलांचे वितरण. नगराध्यक्ष माया मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या. नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचेही वाटप. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेवगाव नगर परिषदेमार्फत मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 282 घरकुलांचे बांधकाम पूर्ण होऊन लाभार्थ्यांना चावी वितरणाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. पंचायत समिती परिसरात झालेल्या या कार्यक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. एकूण 298 घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी बहुसंख्य घरकुले पूर्ण झाली आहेत. नगराध्यक्ष माया मुंडे, मुख्याधिकारी विजया घाडगे, अरुण मुंडे, ताहेर पटेल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना दुसरा टप्पा अंतर्गत नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक वजीर पठाण, संतोष जाधव, निलेश रोकडे, सुनील काकडे, नितीन दहिवाळकर, कैलास तिजोरी, गणेश कोरडे, संजय फडके, जाकीर कुरेशी, प्रवीण भारसकर, नंदू मुंडे, बाबासाहेब लांडे, अमर शेख यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये या उपक्रमामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लाभार्थ्यांनी शासन व नगर परिषदेकडून मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नवीन घरकुल ज्याचं पूर्ण झालं त्याला चाव्या वाटपाचा कार्यक्रम, मंजूर घरकुलाला सर्टिफिकेट वाटण्याचा कार्यक्रम आणि बांधकाम परवानगी असणाऱ्या घरकुलाला बांधकाम परवानगीचा कार्यक्रम, असा कार्यक्रम आज पार पडलेला असून प्रधानमंत्री 1 मध्ये 298 घरकुल मंजूर होते. त्याच्यापैकी 282 पूर्ण झालेले आणि 16 घरकुल हे प्रगतीपथावर आहे. त्यानंतर त्या घरकुलाला 7,01,70,000 निधी, जवळजवळ 94% निधी आपला वाटप झालेला आहे. आणि आता नवीन फेज 2 मध्ये 198 घरकुल मंजूर झालेले असून 41 मंजुरीसाठी पाठवलेले आहेत आणि 16 मंजुरी करता सादर करण्यात आलेले. आज त्याच्यात 149 भाडेपावती प्राप्त आणण्यावर राहिलेले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. आज सर्व ज्यांनी घर बांधले अशा सगळ्या घरकुल धारकांना आज शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन घरकुल ज्यांना बांधायचे, ज्यांना परवानग्या भेटल्यात, त्यांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आलं आणि काही घरकुलांना बांधकाम परवानग्या सुद्धा दिल्यात. आज ह्या सभागृहामध्ये नगरपालिकेचे आमचे उपनगराध्यक्ष ताहेरभाई पटेल असतील, माजी उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण असतील, आमचे बांधकाम समितीचे सभापती कैलासजी तिजोरी साहेब असतील. या योजनेमार्फत शेवगाव शहरामध्ये ज्यांना घरकुल मंजूर झाले, ज्यांना बांधकाम परवानगी मंजूर झाली, असा हा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक होऊन 4 ते 5 महिने या ठिकाणी उलटले आणि 4-5 महिन्यामध्ये एक सगळ्यात चांगला कार्यक्रम म्हटलं तर आज या घरकुलच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम, बांधकाम परवानगी वाटपाचा कार्यक्रम. मला असं आठवत नाही मागच्या 10 वर्षामध्ये काही एकही असा घरकुलाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला. आता शासनाचे नवीन धोरण आले का ज्या ठिकाणी अतिक्रमण करून लोक राहतात त्यांनाही 3 वर्षाची पाणीपट्टी, घरपट्टी अगर त्यांच्याकडे पावती असेल त्यांनाही त्या ठिकाणी घरकुल देण्यात यावं अशी शासनाची योजना आल्या. 2011 नंतर ज्या लोकांनी अतिक्रमण करून शासनाच्या जागेवर राहत आहेत त्यांना सुद्धा हक्काचा 7/12 मिळावा म्हणून शासनाने नवीन योजना काढल्या. अशा भरपूर योजना आल्या. ते योजनाची चांगल्या पद्धतीने माहिती आम्ही नगर परिषद मार्फत, नगर अध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना पोहोचायचा प्रयत्न करतोय. आता